कोळपेवाडी जत्रेत जी मुलींची कबड्डी स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये आमच्याच गावातील कोळपेवाडीतील मुलगी दीप्ती शिंदे तिने जे अँकल पकडलं एकटीच होती या बाजूला. तिने हिंमत हरली नाही आणि आपल्या संघासाठी खूप प्रयत्न केले. तर ती रील माझी इंस्टाला खूप व्हायरल झाली. ऐकली नाही. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी इंस्टाला एक रील टाकली. तर ती कोळपेवाडी जत्रेमध्ये कबड्डी स्पर्धा होती मुलींची, पहिल्यांदाच आयोजित केली. तर त्या स्पर्धेमध्ये चिपळूण विरुद्ध कोळपेवाडी अशी स्पर्धा होती. तर त्या स्पर्धेमध्ये एक मुलगी खेळली चांगली, दीप्ती शिंदे म्हणून. तिने जो अँकल पकडलं होतं, कस्तुरी म्हणून त्या मुलीचं. तर श्रद्धा स्पोर्ट्स क्लबमधली होती मुलगी ती. तर त्या मुलीला मी आता भेटायला आले आणि तिला काही मी प्रश्न विचारते. आपल्या कोळपेवाडी जत्रेत जी खेळलीस तर तू खूप छान उत्तम प्रकारे खेळली. आणि ती मी रील टाकली इंस्टाला, खूप व्हायरल झाली. तर तू कितवीला आता आहेस? मी आता 11वीला आहे. कुठल्या कॉलेजमध्ये? आलोरे हायस्कूलला. मग तू मेहनत कशी घेते सकाळी उठल्यापासून या कबड्डीसाठी वगैरे? सकाळी रनिंग कबड्डीसाठी किती अर्धा पाऊण तास रनिंग करते आणि वर्कआउट दररोजचा आहे माझा. 2 टाइम, सकाळ संध्याकाळ. मग त्याच्यातनंच तू शिक्षण पण घेतेस? शिक्षण पण घेते दोन्ही. आणि मग तू राहते कुठे? कोळपेवाडी शिंदेवाडी. शिंदेवाडीमध्ये. मग तू एवढ्या लांब येऊन मेहनत घेते? कुंभारलीला येऊन मेहनत. मग तुझी कुंभारलीचे कोचचं नाव काय आहे? संतोष शिंदे. संतोष शिंदे. नमस्कार नमस्कार. आता हे संतोष शिंदे म्हणून यांचे कोच आहे. तर त्यांनी हिला हे मार्गदर्शन केलं. आता किती वर्ष झाली तू याच्यामध्ये आलीस? एक दीड वर्ष झाले. 1-1.5 वर्ष झाले. मग तू पुढे तुला अजून खेळायचं आहे ह्याच्यामध्ये? हो. आणि तू कोणत्या तालुका स्तरावर गेली होती? तालुका स्तरीय. कधी किती वेळा गेली? एकदा? तालुका स्तरीय तरी 3 वेळा. 3 वेळा गेले. 3 वेळा केली. आणि मग तिथे तुमची कबड्डी स्पर्धामध्ये तुम्ही जिंकलात होता? हो. तुमची मेहनत अशी कायमस्वरूपी सारखं तुम्ही इकडे म्हणजे आलोऱ्यातून कोळपेवाडीतून तू नेहमी इकडे येते? तुझे कोच कशी शिकवतात काय? सर एकदम मस्त शिकवतात. होय का? तुम्ही ह्या ग्रामीण भागातली ज्या मुली आहात तर त्या तुम्ही जोपर्यंत अशी मेहनत घेताय हे जोपर्यंत बाहेर म्हणजे सोशल मीडियावर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत लोकांना समजणार नाही समजणार. आता शहरातली कशी लगेच समजलं जातं, पण ग्रामीण भागातील जेव्हा लोक बघतील तेव्हा तुम्हाला सिलेक्शन केलं जाईल. आणि ह्या मुली खूप उत्तम प्रकारे खेळतात. तर त्यांना नॅशनल लेवलला पण खेळायचं आहे, प्रो कबड्डीमध्ये पण खेळायचं आहे, खूप मेहनत घेणार आहे. तर ही कोचची मुलगी आहे. तुझं नाव काय? सई शिंदे. सई शिंदे. तर ही पण त्या ह्याच्यामध्ये खेळायला होती. आता तू कितवीला आहेस? 10वीला आहेस. तू पण कुठे तालुका स्तरावर खेळलीस? तालुका स्तरावर 2दा झाले सिलेक्ट. नंतर 2दा रत्नागिरी जिल्हा खेळले. 2दा खेळली. आणि मग तिथे तुला काय अनुभव आला? अनुभव म्हणजे जास्त एवढं काही हे नसतं, प्रॅक्टिस वर्कआउट एवढंच. मग ते तुझे वडील तुला हे देतात, मार्गदर्शन करतात? चांगले मार्गदर्शन करतात. आणि त्यांचं हेतू एवढाच असतो की आपली मुलं नॅशनल लेवलला खेळतात, एवढंच फक्त त्यांना वाटतं की खेळायला पुढे जावं. ग्रामीण भागातील मुलं सगळी पुढे जावी आणि आपल्या स्पोर्ट क्लबचं नाव हवं. यासाठी ते मेहनत खूप घेत आहेत. तर तुम्ही पण मेहनत घ्या आणि त्यांच्या मेहनतीला यश मिळण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. नमस्कार साहेब. तुम्ही ही स्पोर्ट्स क्लबचं अजून किती मुली आहेत तुमच्यामध्ये? आता आमच्याकडे 25 मुली आहेत. 25 मुली आहेत. आणि मुलगे आमचे 30-35 आहेत. ते पण आहेत. मग त्यांचं तुम्ही मेहनत घ्या. म्हणजे कधी किती वाजता असतं टायमिंग वगैरे काय? टायमिंग आता सकाळी वेळेचं भेटत नाही. काही मुलांना प्रत्येकाने जे गावातले आहेत त्यांना सांगितलं तुमचं तुम्ही सकाळी करायचा, संध्याकाळी एक वेळ यायचा तुम्ही आणि प्रॅक्टिस करून संध्याकाळी दररोज करून प्रॅक्टिस करतात. ते आता काय टुर्नामेंट चालू आहे, त्यामुळे जो प्रत्येक गावातला आता कोळपेवाडीतले आहे का, आलोऱ्यातले आहे, कोकणीतले आहे, कुंभारले, आलोरवाले आहे, असे जे खेळाडू ते आपल्यापर्यंत तिकडे प्रॅक्टिस चालू आहे. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिस नसते, जेव्हा स्पर्धा नसतात तेव्हा एकत्रित प्रॅक्टिस आमची चालू असते. कंटिन्यू सकाळ संध्याकाळचं चालू असतं त्यांचं.
म्हणजे मग ह्या स्पर्धा सतत चालू राहायला पाहिजेत लांब लांबच्या, आहे की नाही? स्पर्धा जर असल्या तर मुलींना त्यातलं म्हणजे अनुभव येत जातो ना, अजून उत्कृष्ट होतील, मुली घडतील. आता या मुलींना आमच्या रत्नागिरीमध्ये वेलवड गाव आहे, रत्नागिरी जिल्ह्याच्या स्पर्धा होत्या महिलांच्या. त्या महिलांमध्ये आमचा तिसरा नंबर आला. अरे वा, अभिनंदन तुमचं. आणि पहिल्यांदाच म्हणजे आम्ही जे पहिलं बक्षीस आम्हाला पहिल्यांदाच मिळालं 1.5 वर्षात मी चालू झालं. तर या शाळेच्या स्कूल स्पर्धा असतात त्यांच्या मुलींच्या आरोग्य हायस्कूलमध्ये, त्या स्पर्धा चालू होत्या. आणि मी एवढा कोच असून मला माहित नव्हती की मुली एवढ्या खेळतात माझ्या पण. मग मी मला शिक्षक भेटले आरोडचे चिपळूणचे. सर, तुमची मुलगी एवढी खेळते, मग तुम्ही काय करत नाही, मुलींना टीम तयार करा. तर टीम तयार करा म्हटलं. मी विचार केला, मी एवढा आज मुलांना कोच शिकवतो, माझी मुलगी खेळते मलाच माहिती नाही. मी म्हटलं एवढं जर सांगत असेल तर महिलांची टीम काय. बरं गेलं, उत्तम झालं ते. मग एक आमचे दीपक शिंदे कोलकवलीचे, आमचे दीपक शिंदे कोलकवलीचे, त्यांनाही बोलवलं. तुमची मुली आहेत, मला बोलतले तुमच्या मुलीमध्ये माझ्या क्लबमध्ये महाकाली क्रीडा मंडळ जर पाठवलं तर आम्हाला बरं पडेल, आणि ती महिलांची एक टीम तयार करते. मग आमच्या कुंभारलीतून, आरोड्यातून, शिरगावतून, कोलकवलीने अशा मुलीने मग आई वडिलांना भेटून ते विचारलं. आणि यांची आरोग्य हायस्कूलची परमिशन काढली शिक्षकांनी, ते आम्ही क्लब तयार करतो महिलांचा, तर तुम्ही आम्हाला हे द्याल का, मुलीला पाठवाल का, तुमचा पीटीचा तास असेल तर थोडं आम्हाला मुलीच्या प्रॅक्टिसला पाठवता. म्हणजे चालेल, तुम्ही जर असं असेल तर तुम्ही चालेल. त्या पद्धतीने आम्ही महिलांची टीम तयार केली. आम्हाला 1.5 वर्षात ही तालुक्याला झाली सिलेक्शन, ही जिल्ह्याला 2 वेळा युवा म्हणजे 18 वर्षी खेलो इंडियामध्ये झाली सिलेक्शन. अशा त्यामुळं महिलांची आमच्याकडे जास्त टीम मुली आता यायला लागले जास्त. आता आम्ही काय केलं, हा एक महिना शिमग्याचा 10वीच्या 12वीच्या परीक्षा त्याच्यावर स्टॉप केलेल्या विषयाने. नंतर आमची एप्रिलमध्ये 3 महिलांचे कोच आम्ही बोलवणार आहोत. मुलांना 3 पुरुष कोच बोलवणार, त्यांची सराव सकाळ संध्याकाळ त्यांचं प्रॅक्टिस भेटणे, कसं खेळायला पाहिजे, अँकल कसं करायला पाहिजे, प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. आम्ही एक शुभम शिंदेला पण आम्ही बोललेलंच आहे, सतीश खांबेला बोललेलं आहे, निलेश शिंदेला पण बोललेलं आहे. आणि महिलांच्या एक आमच्याकडे उत्कृष्ट म्हणजे शाही कॅम्पमध्ये सिमरन गायकवाड म्हणून आहेत, त्याही येणार शाही कॅम्पमध्ये. त्यानंतर सुपर झालेला एक सतीश गायकवाड म्हणून आहे. त्या आम्ही ह्या आमच्या महाकाली मंडळाला महिलांसाठी मुलांसाठी आम्ही एक कॅम्प घेणार आहोत एप्रिल मध्ये. आमचं एक संकल्प चालू आहे. बरं आहे, असे करा तुम्ही, मोठे मोठे होते. आणि ह्या मुलींना पण जेवढ्या ते कोच येतील आणि जास्त प्रशिक्षण देतील तसे ती मुली चांगल्या घडत जातील. नाव दीप्ती शिंदे तर ती ग्रामीण भागातील आहे, आणि एक नाव काय तुझं, सई शिंदे. तर ह्या ग्रामीण भागातील मुली आहेत, खूप उत्कृष्ट खेळतात. तर त्यांना मी आता भेट दिली, तर त्यांना तुम्हाला काय कसं चाललंय तुमचं, म्हणजे ह्याच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये कशी मेहनत वगैरे घेता, काय कुठल्या शाळेमध्ये वगैरे तुम्हाला सांगा तुम्ही. आम्ही दोघी पण आलो स्कूललाच आहोत. ती 10वीला आहे, मी 11वीला आहे. आणि तिथंच आम्ही खेळायला चालू केले शाळेतच. तिथूनच बघ आता महाकाली कुंभारली स्पोर्ट्स चालू केलेला आहे. म्हणजे ह्या कुंभारली स्पोर्ट्स मध्ये तुम्ही आला, आता आलेला आहे. म्हणजे 1.5 वर्ष झालेलं आहे. त्याच्यानंतर मग पुढचं तुमची मेहनत कशी चालली. 2 टाईम प्रॅक्टिस, परत वर्कआउट वगैरे रनिंग त्याच्यावरती. मग तुझे वडील काय करतात. कोण शेतकरी आहे का. मग तुझ्या वडिलांचा आईचा सगळा सपोर्ट आहे ना तुला. आमच्या घरातल्या सगळ्यांचा सपोर्ट आहे. तुझी बहीण पण खेळते, बहीण पण खेळते इथेच, ती पण इथेच आहे. मग तू म्हणजे 1.5 वर्ष झाली तर तू खेळायला येते. मग ते शाळेचं नियोजन करून तू कशी येते तिथे. शाळेत तुम्हाला शिक्षकाचा सोडून सर आमचे ओळखेला बघा, त्यांचा सपोर्ट आहे. वर्ग शिक्षक सोडून सर आहे, त्यांचा सपोर्ट आहे. त्यामुळे खेळायचं काय टेन्शन आहे. शाळेत पण स्पोर्ट्स होतात येतात, तिकडून पण खेळायला जातो आम्ही. तू पण त्या शाळेत आहेस ना. मग तू पण तिकडून जाते, म्हणजे तिथे पण स्पर्धा होतात ना, त्याच्यात पण खेळते. मग तू ह्या स्पोर्ट्स क्लब मधून जिल्हास्तरीयवर किती वेळा गेलीस तरी. 2दा गेली. आणि तालुका वगैरे. तालुका 3दा केली. मग चांगलं उत्कृष्ट मार्गदर्शन तर तुझ्या वडिलांचं तुला आहे. आणि तुम्ही किती जण आहेत मुली सगळ्या ऐकून. आम्ही तरी
15, 20, 25 25 मुली आहेत. 25 मुली. हां, मग सगळ्या उत्कृष्ट खेळतात सगळ्या. होय. हां, मग तू कशी मेहनत घेते किती? सकाळी काही टाइम भेटत नाही एवढा, पण संध्याकाळी रनिंग वर्कआउट भाव वगैरे शिकवतात, होय काय? ते सांगतात तसं करतो. हां. पप्पा पण सांगतात. काही सगळ्या मुलींचा सपोर्ट चांगला असतो, त्यामुळे खेळायला काय वाटत नाही. गावातील स्पोर्ट्समध्ये कोण आहे आपल्या खेळायला? माझे सख्खे चुलत भाव आहे, शोध विद्यालय आदित्य शिंदे. हां. त्यांच्याकडून मी शिकले, त्यांनी प्रोत्साहन दिला, त्यांच्यामुळे मी शिकले कबड्डी खेळायला. मी 4 महिने बॅटवर प्रॅक्टिस केले 10वी संपल्यानंतर. हां. 4 महिने मी बॅटवर प्रॅक्टिस केली होती खेळडीत जाऊन. हां. एकटीच होते मुलांमध्ये, 25-30 मुलांमध्ये मी एकटी प्रॅक्टिस करायची. बापरे, एवढ्या ह्याच्यामध्ये? ते आदित्य दादा ते सगळे होते, हां. त्यांच्यामध्ये मी प्रॅक्टिस करायची. मग तुला त्यांना ती मार्गदर्शन करत होती चांगले. मग शुभम शिंदे तुझा भाऊ आहे काय? हो, हो. आदित्य शिंदे. आदित्य शिंदे. होय का? त्यांच्याकडे प्रोत्साहन मिळालं मला खेळायला. हो काय? त्यांनी पाठिंबा दिला म्हणून मी अजून खेळते. हां. आणि पुढे खेळत राहते. हां, मग अजून अशीच खेळत राहणार. म्हणजे आपले ते कोळकेवडी ग्राउंडवर पण खेळते का? हो, हो. प्रॅक्टिस चाललेली असते दररोज तिथे? एकटीच असते मी. हो? एकटीच करते. हां, म्हणजे इथं मुली कोण म्हणजे कोणच नाही. सगळ्या 10वी आहेत ना, त्यामुळे कोण असते त्यावेळी एकटीच करते. तुझी तुला आवड आहे आवड आहे. अशीच राहा, असंच राहा की जिद्दीने करायचं. एकटं असलं तर काय आला घाबरायचं नाही. एकटं असलं तर काय होत असेल तरी आपण करायचं, स्वतः करू शकतो ना. हो, करू जर फिटनेस रनिंग केली तरी होऊन जातं. त्यामुळे ठेवलं तरी चालतं. असं काय नाही की आपण मुलांमध्येच खेळलं मुलींमध्येच खेळलं पाहिजे असं काय नाही. जेवढं मुलांमध्ये खेळाल ना तेवढं चांगलं आहे. उलट चांगलं मुलांमध्ये खेळलात ना की जास्त रनिंग बिनिंग असं वर्कआउट जास्त चांगला होतो होय ना? मुलींपेक्षा. कारण मुलांचा फिटनेस जास्त असतो मुलींपेक्षा. हां. त्यामुळे तो जास्त असला ना की चांगलं. हां. त्यामुळे मुलांमध्ये खेळायला उलट चांगलं. मुलींनी खरं मुलांमध्ये खेळायला तरी जास्त प्रोत्साहन मिळेल. हां हां हां. मग ते शुभम शिंदे तुला चांगलं प्रोत्साहन पण करतात. ती चांगला खेळाडू झाला. आता प्रो कबड्डीमध्ये खेळायला लागले ना. आता तो कोच आहे, हे आहे ना, काय आहे तो? आता असतो कधी आहे आता. परवाच त्यांनी नॅशनल मारली. बरोबर. हा, तीच नॅशनल मारली. चांगली इंडियन खेळायला. रेल्वेची नॅशनल मारली. बरोबर. हा, इंडियन रेल्वेची. हां. आमच्या तृप्ती असेल, दीप्ती असेल, माझ्या ज्या महिला कबड्डीचा संघ आहे, महाकाली क्रीडा मंडळ, मलाही वाटतं यावर्षी ना पुढच्या वर्षी हे 2 वर्षात आमच्या महाराष्ट्रामध्ये टीममध्ये सिलेक्शन झालं ते बरं वाटेल. त्या मुलीने सांगितले ते मेहनत घ्या, महाराष्ट्र संघात कसं बसेल आणि आपलं तालुक्याचं, जिल्ह्याचं, आपल्या गावाचं, मंडळ कसं नाव आहे त्यासाठी तुम्ही मेहनत घ्या. तुमचं शिक्षण ऑलरेडी पूर्ण झालेलं, 10वी 12वी पूर्ण झालेलं. त्यानंतर सकाळ संध्याकाळ मागे कोण काय बोल त्याचा विचार नाही करायचा. आपल्याला पुढे कसं जाते आई वडिलांना भेटून आणि मी आहे असलं म्हणलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम काय येणार नाही, तुमचं काही अडचण येणार नाही. तर तुम्ही मेहनत घ्या, मेहनतीचं तुम्हाला फळ मिळणार. कोण काय बोलत त्याच्याकडे लक्ष द्यायचं ना, आपल्याला प्रगती करायची. आणि त्याच्यामध्ये विरोध पाहिजे. विरोधाच्या पुढे जाता येत नाही. विरोध जर असेल तो माणूस स्टॉप झाला तर आपल्याला कळलं पाहिजे की आपण पुढे काय करायला पाहिजे, आपल्याला कुठे चुकले, आपल्या कोचने काय सांगितलेलं, कोच कसा आहे, कोचची माहिती तुम्हाला माहिती आहे, हा कोच असा आहे ना, आपल्याला प्रगती पुढे करणार, कोच पुढे नेणार. कोचला पण सांगणार असतात, पण आपली मेहनत पाहिजे. आपण पुढे कसं जायचं, सगळं संघ दोन्ही काय बोलता कामाने आणि आपण पुढे जायचा प्रयत्न त्यांनी करावा. त्यांच्या त्यासाठी त्या पुढील आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा देतात. बरं, ग्रामीण भागातील हे असे खेळाडू खूप आहेत इथे. तर तुम्ही महाराष्ट्र स्तरावर यांना पण संधी मिळावी अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते. आणि इथे खेळाडू खूप तयार झालेले आहेत. आता शुभम शिंदे पण इथूनच तयार झालेले आहेत. तर ह्या मुलींचीच त्यांनी आता 1.5 वर्षात सुरुवात केली, पण मुली खूप छान खेळतात. मग तुमच्या या क्लबमधून अजून कोणकोणते खेळाडू तयार झाले? या क्लबमध्ये नाही, मी रत्नागिरी जिल्ह्याला 2003 मध्ये 2003 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याला मी संघर्ष होतो. आणि त्यावेळेला माझ्या आयुष्यातली क्षण असं होतं की रत्नागिरी जिल्ह्याने किशोरची पहिली फायनल मारली आणि त्याचा मी संघर्ष बघतो. माझ्या त्यामध्ये हॅरिस गजमल होता, योगेश उमरे होते आणि आमच्या जोडीला संतोष शेळके सर होते आमच्याकडे. आणि पहिल्यांदा आयुष्यात आमची ती फायनल भेटली. मला बुवा साळवी ते कबड्डीमध्ये महर्षी म्हणून बुवा साळवी म्हणून नाव प्रसिद्ध होते. आणि त्यांची जी थाप आमच्या पाठीवर बसलेली ती अजूनपर्यंत आमची थाप माझ्या कानावरती आहे. मी आतापर्यंत ओपनला गेलो, महाराष्ट्राचा संघर्ष करून गेलो, 3 वेळा महाराष्ट्रात संघर्ष केलो. 1 वेळाला मी किशोरला
कुमारला शुभम शिंदेचा कोच म्हणून महाराष्ट्राला गेले. होय काय? हा, त्यामध्ये. आणि नंतर मी महाराष्ट्राला 3 वेळा जाऊन माझ्यामध्ये गिरीश शिरनार, निलेश शिंदे, नितीन मोरे आणि काशीलिंग आडके, परत मदने, आमच्याकडे त्याचा नितीन मदने, असे खेळाडू माझ्या हातून मी त्याला संघर्ष पण गेलेले आहे. माझं भाग्य आहे. त्या खेळाडूने माझं मार्गदर्शन लाभलेले आहे. ते आज खेळाडू माझे नाव परिचयात घेताच गावाचं तर शिंदे सरांकडे जायचं. शिंदे सरांना आम्हाला टेक्निक थोडी जी माहिती दिली त्याच्यामध्ये आधारे आमचा थोडाफार हातभार लागलेला आणि ते आज खेळाडू चांगले चांगले हुद्द्यावरती नोकरीवरती. तसे आज मी माझ्या मंडळाला तीच विनंती, त्या हुद्द्यावर ह्या मुलांनी प्रगती केलं, मुलींनी प्रगती केलं, मुलांनी प्रगती झाली पाहिजे आमचा हेतू. आणि मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कार्यकर्ता पुरस्कार भेटलेला आहे. हा, आणि त्याच्यामध्ये मला रवींद्र वायकर सर होते, ते पालकमंत्री होते, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते, पोलीस आयुक्त होते, त्यांच्या हाती माझा सन्मान झालेला आहे. एक मला ते भाग्य आहे. आणि मी रत्नागिरी जिल्ह्यात किशोर कुमार महिला यांचा प्रशिक्षक झालेला आहे. भरपूर माझ्याकडे अनुभव गाठीचे आहे. म्हणून या मंडळात सांगतो, या मंडळ मुलांना ते सांगते, या अनुभवाच्या जवळ तुम्ही माझ्या मंडळाची उन्नती करा, तशी तुमची प्रगती होत. तुम्ही त्या परत मंडळाचं नाव करून, जिल्ह्याचं नाव करा, राज्याचं नाव करून घोषण करा. ह्यासाठी आमची खटापट चालू आहे. भरपूर तुमच्याकडून मग खेळाडू तयार होऊन गेले. मी पहिल्यांदाच माहिती पडलं तुमच्याकडून. पण खूप छान, शुभम शिंदे पण खूप छान खेळतो आणि हे तुम्ही जे नाव घेतात ते पण खूप छान खेळतात. माझ्याकडे पूर्ण बहुतेक जे महाराष्ट्रामध्ये खेळाडू आहेत हे माझ्या हातून गेलेले आहेत आणि त्यांचा अनुभव मला चांगला आहे. आणि त्या खेळाडूंना पण माहिती आहे की सरांचा अनुभव म्हणजे भरपूर आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचदा खेळाडूंना फोन पण करतात माझ्याकडे. माझ्याकडे छत्रपती पुरस्कार भेटलेले खेळाडू माझ्या हातून गेलेले आहेत. मला त्याचा अभिमान आहे. माझ्याकडे जवळ 15-16 छत्रपती पुरस्कार भेटले खेळाडू माझ्या हातात. महिलांना पण मग भेटलेले आहेत. मला ते चांगला अनुभव मला ते आयुष्यात मिळाले. भरपूर मला त्याच्यामध्ये मिळाले खेळामध्ये. आणि प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मी प्रवास केलेला आहे. बँगलोर, कर्नाटक, केरळ, गुजरात पासून मला सर्व अनुभव भेटलेला आहे. त्यामुळे मला भरपूर कबड्डी म्हणजे तुम्हाला अनुभव भरपूर आहे. तुम्हाला म्हणजे मुलांना एवढ्या लांब लांब पण घेऊन गेलेला तुम्हाला. छान. आणि ही दीप्ती शिंदे, तर तिचे वडील हे दीपक शिंदे, तर ते शेतकरी आहे. तर पण तरी पण ते मुलगीला आपल्या प्रोत्साहन करतात, पाठिंबा देतात. की मुलगीला सांगतात शिक्षणासोबत कबड्डीमध्ये तिला पाठवतात की कर म्हणून. तर तुम्हाला मी प्रश्न विचारते की तुमची मुलगी शिक्षण करते तर तुम्ही कबड्डीमध्ये पण तिला पाठिंबा देतात काय? फुल पाठिंबा असतो. होय ना. संतोष शिंदे असताना आम्ही भेट बनणार ते 4-4 वाजता मुली घरी येतात. होय काय? जेवढा विश्वास माझा यांच्यावरती आहे. होय. जीवनात काय म्हटलं सगळ्या गोष्टी पोरींसाठी आपलं कधी पण रात्र दिवस संतोष शिंदे असतील तर आम्ही बिंदास पाठवतो. काय तो विश्वास आहे त्यांच्या मुली, माझ्या 2 मुली करतात. तो पण आनंद आहे ना. आदर हायस्कूल म्हणजे माझ्या आदर हायस्कूलला कधी कसा विषय नाही. सरांना फोन केला माझ्या मुली कॅम्पला जाणार आहे लगेच मग सर्व पाठिंबा देतात. 8 दिवस काय 15 दिवस आम्ही सांभाळून घेऊ. जे जे शिक्षकांचे त्या मुलीला नाव माहिती आहे सांगेल नक्की. पण मग ते असेच पालक पाहिजेत ना मुलींना पाठिंबा देण्यासाठी. आपण द्यायचं कोणी. हो, नाही तर काय काय करतात की मुलीला असं काय करायला. संतोष शिंदे तर कबड्डी आदर पण म्हणूनच कळत होत्या माझ्या 2 मुली. यांनी डायरेक्ट न मला विचारता म्हणजे माझा त्यांना विश्वास होता की न विचारता यांनी डायरेक्ट मुली घेऊन आली होती. मला माहिती संतोष शिंदे आम्ही लहान मोठे एकत्र जातो. माझा अनुभव आहे यांच्या जवळ गेल्या मुली. माझं नशीब आठवून ह्याच्यामुळं ते मुलांचं पण भविष्य होईल ना. होय होय. शिक्षण घेऊन पुढे काय ग्रॅज्युएशन करून 15 वर्षापर्यंत आमच्या मुली 15 वर्ष पारखी असणार. त्यामुळे जेवढे आमचे प्रयत्न राहतील पालक म्हणून तेवढे आम्ही प्रयत्न करू. तर त्यांना महाराष्ट्र स्तरावर संधी मिळावी ही मी तुमच्यासमोर विनंती करते. आणि पुढच्या माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटूया.